नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही.के. शिंदे या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलरिझम या कन्सेप्टला दोन इतर कन्सेप्टच्या माध्यमातून विचारात घेणार आहोत. आणि या दोन इतर कन्सेप्ट म्हणजे इंटर रिलिजियस धर्मनिरपेक्षता आणि इंट्रा रिलिजियस धर्मनिरपेक्षता. या दोन्ही कन्सेप्टचा धर्मनिरपेक्षतेशी संबंध नेमका कसा आहे आणि एकंदरीत या दोन्ही कन्सेप्टचा धर्मनिरपेक्षतेशी किंवा भारतीय धर्मनिरपेक्षतेशी संबंध जेव्हा आपण जोडतो तेव्हा तो कसा प्रस्थापित केला जातो, तेव्हा तो कसा या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. या अर्थाने सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये आपण दोन प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांची जी काही उत्तर आहेत त्या उत्तरांच्या बाबतीचं जे काही स्पष्टीकरण आहे त्या माध्यमातून एक प्रकारे आपण या इंटर रिलिजियस धर्मनिरपेक्षता आणि इंट्रा रिलिजियस धर्मनिरपेक्षता या दोन्ही कन्सेप्टवर विस्ताराने प्रकाश टाकणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करत असताना सुरुवातीला आपण पहिल्यांदा दोन प्रश्न पाहूया, त्याची उत्तरं पाहूया आणि त्या उत्तराचं जे काही स्पष्टीकरण आहे त्या स्पष्टीकरणातून आपल्याला इंटर रिलिजियस धर्मनिरपेक्षता आणि इंट्रा रिलिजियस धर्मनिरपेक्षता या दोन्ही कन्सेप्टवर विस्ताराने प्रकाश टाकतो. तर पहा, सुरुवातीला मी एक प्रश्न सांगतोय, जो प्रश्न या प्रकारचा आहे. भारतीय धर्मनिरपेक्षतेत इंटर रिलिजियस आणि इंट्रा रिलिजियस यापैकी कोणती समानता आहे? भारतीय धर्मनिरपेक्षतेमध्ये इंटर रिलिजियस आणि इंट्रा रिलिजियस यापैकी कोणती समानता आहे? त्यामध्ये पहिला पर्याय आहे फक्त इंटर रिलिजियस, दुसरा आहे फक्त इंट्रा रिलिजियस, तिसरा आहे ए आणि बी दोन्ही आणि चौथा आहे कोणतेही नाही. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आपलं सांगता येऊ शकेल? तर या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही. म्हणजे भारताच्या धर्मनिरपेक्षतेत किंवा भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या मॉडेलमध्ये या ठिकाणी इंटर रिलिजियस आणि इंट्रा रिलिजियस या दोन्ही प्रकारच्या समानतेवर भर देण्यात आलेला आहे हे आपल्याला सांगता येऊ शकेल. कशा पद्धतीने हे आपण पुढे उत्तराच्या स्पष्टीकरणामध्ये तर पाहूया. त्यानंतर आता आपण दुसरा एक प्रश्न पाहूया. दुसराही प्रश्नाचा संदर्भ या ठिकाणी याच कन्सेप्टच्या दृष्टीतून आहे. ते म्हणजे काय? हा पहा दुसरा प्रश्न. पॉझिटिव्ह सेक्युलरिझमची संकल्पना मुख्यतः कोणत्या संदर्भात वापरली जाते? पॉझिटिव्ह सेक्युलरिझमची संकल्पना मुख्यतः कोणत्या संदर्भात वापरली जाते? पहिला पर्याय आहे पाश्चिमात्य मॉडेल, दुसरा पर्याय आहे भारतीय मॉडेल समान आदर प्लस सुधारणा या दृष्टीतून, तिसरा पर्याय आहे अमेरिकन मॉडेल आणि चौथा पर्याय आहे फ्रेंच मॉडेल लायसिटिया. मग आता पहा की या ठिकाणी या पॉझिटिव्ह सेक्युलरिझमची संकल्पना मुख्यतः कोणत्या संदर्भात वापरली जाते या अर्थाने हा प्रश्न विचारलेला आहे. आणि मग याचं उत्तर काय सांगता येईल? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारतीय मॉडेल समान आदर आणि सुधारणा. तर याही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भारतीय मॉडेल किंवा भारतीय धर्मनिरपेक्षता किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट केलेली धर्मनिरपेक्षता असं का म्हटलं गेलेलं आहे? या दोन्ही दृष्टीतून जी काही चर्चा आहे ती पुढे आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून करणार आहोत. तर मित्रांनो पहा की आपण या दोन्ही प्रश्नांना पाहिलेलं आहे. दोन्ही प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला प्रकाश टाकायचा तो म्हणजे इंटर रिलिजियस आणि इंट्रा रिलिजियस या धर्मनिरपेक्षतेच्या कन्सेप्टवर. मग आता भारतामध्ये इंटर रिलिजियस आणि इंट्रा रिलिजियस या दोन्ही कन्सेप्टचा स्वीकार केला गेलेला आहे. किंबहुना पॉझिटिव्ह सेक्युलरिझमची संकल्पना सुद्धा आपल्याकडे विचारात घेतली गेलेली आहे आणि समान आदर व सुधारणावर आधारित असणारी ही पॉझिटिव्ह सेक्युलरिझमची संकल्पना भारतीय धर्मनिरपेक्षतेचं मॉडेल आहे असं मला जागावर होते. पण सुरुवातीला आपण या ठिकाणी हे समजून घेणं अपेक्षित आहे की नेमकं इंटर रिलिजियस धर्मनिरपेक्षता आणि इंट्रा रिलिजियस धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमकं काय असतं. तर त्यामुळे या सर्वच हेतूने आपण या ठिकाणी पुढची जी काही चर्चा आहे ती घडवणार आहोत. तर पहा, स्पष्टीकरणामध्ये मी जो काही उल्लेख केलेला आहे ते पाहत असताना आपल्याला या सर्व गोष्टींचा अर्थ जो काय तो लक्षात येऊ शकेल. तर पहा की भारतीय धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळी मानली जाते. म्हणजे भारताच्या धर्मनिरपेक्षतेचं जे मॉडेल आहे, भारताच्या सेक्युलरिझमचं जे मॉडेल आहे ते पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळं मानलं जातं. का वेगळं मानलं जातं त्याचा उल्लेख मी खाली केलेला आहे की भारतात धर्मनिरपेक्षतेचा अर्थ फक्त राज्य आणि धर्म यांची पूर्ण वेगळी विभागणी नसून भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ हा फक्त राज्य आणि धर्म यांची पूर्ण वेगळी विभागणी नसून सर्व धर्मांना समान आदर देणे आणि धार्मिक विषमतेविरुद्ध हस्तक्षेप करणे असा आहे. मित्रांनो, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जो काही धर्मनिरपेक्षतेचा अर्थ लक्षात घेतला गेलेला आहे तो पाश्चात्य धर्तीवर जरी आधारित असला तरी तो पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेपेक्षा थोडासा अधिक आहे किंवा थोडासा आणखीन वेगळा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. का? कारण की भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ फक्त राज्य आणि धर्म यांची पूर्ण वेगळी विभागणी नसून
त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी आहे आणि ते म्हणजे काय, तर सर्व धर्मांना समान आदर देणे आणि धार्मिक विषमतेविरुद्ध हस्तक्षेप करणे असा या ठिकाणी काढला होतो. मग आता इथं सर्व धर्मांना समान आदर देणे आणि धार्मिक विषमतेविरुद्ध हस्तक्षेप करणे या दोन विधानांचाच संबंध इंटर रिलिजियस आणि इंट्रा रिलिजियस या कन्सेप्टशी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कशा पद्धतीने ते पुढे आपण समजून घेऊया. मग आता पहा की यामध्ये दोन प्रकारच्या समानतेवर भर दिला जातो. कशामध्ये, तर एक प्रकारे इंटर रिलिजियस आणि इंट्रा रिलिजियस या दोन कन्सेप्टमध्ये या ठिकाणी दोन प्रकारच्या समानतेवर भर दिला जातो. कोणत्या प्रकारच्या समानतेवर भर दिला जातो हे आपण पुढे विस्ताराने पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया इंटर रिलिजियस इक्वॅलिटी. पहिल्यांदा आपण काय पाहूया, इंटर रिलिजियस इक्वॅलिटी, ज्याला आपण म्हणू शकतो धर्मांमधील समानता. म्हणजे भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या मॉडेलमध्ये इंटर रिलिजियस इक्वॅलिटी किंवा धर्मांमधील असणारी समानता ही नेमकी कशी आहे, तर ती या पद्धतीने सांगता येईल की धर्मामधील समानता म्हणजे एका धर्माला दुसऱ्या धर्मापेक्षा विशेष प्राधान्य न देणे. एका धर्माला दुसऱ्या धर्मापेक्षा विशेष प्राधान्य न देणे किंवा एका धर्माला दुसऱ्या धर्मापेक्षा वेगळी वागणूक न देणे, विशेष वागणूक न देणे असा आपल्याला साधा सोपा अर्थ सांगता येईल. उदाहरणार्थ हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन किंवा इतर जे काही धर्म भारतामध्ये आपल्याला आढळतात त्या सर्व धर्माशी राज्य समान वागणूक ठेवते. म्हणजे भारतातले जे काही विभिन्न धर्म आहेत त्या सर्वच धर्मांशी भारताचं जे काही राज्य आहे किंवा भारताची काही राज्यघटना आहे ती समान वागणूक ठेवते. या अर्थाने धर्मामधील समानता आपल्याकडे इंटर रिलिजियस इक्वॅलिटी बेसिसवर पाळली गेलेली आहे किंवा घटनेत ती मान्य केलेली आहे असं म्हणायला जागा होते. आणि मग दुसरा जो प्रकार आहे की धर्मातील समानता, इंट्रा रिलिजियस इक्वॅलिटी. इंट्रा रिलिजियस इक्वॅलिटी म्हणजे नेमकं कोणत्या अर्थाने घेता येईल, तर इंट्रा रिलिजियस इक्वॅलिटी किंवा धर्मातील समानता म्हणजे एखाद्या धर्माच्या आत असलेल्या अन्यायकारक प्रथा किंवा विषमतेविरुद्ध राज्य हस्तक्षेप करू शकते. एखाद्या धर्माच्या आत असलेल्या अन्यायकारक प्रथा किंवा विषमतेविरुद्ध राज्य हस्तक्षेप करू शकते. मित्रांनो, एक लक्षात घ्या की इंटर रिलिजियस म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, धर्माधर्मामधील असणारी जी काही समानता आहे त्याच्यावर त्यामध्ये भर दिलेला आहे. कशामध्ये, धर्माधर्मामधील असणाऱ्या समानतेवर या ठिकाणी भर दिलेला आहे. पण इंट्रा रिलिजियस आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एकाच धर्मात असणाऱ्या ज्या काही विषमता आहेत त्याच्यावर या ठिकाणी राज्य जे काय आहे ते हस्तक्षेप करू शकतं असा त्याचा आपण अर्थ पडतो. म्हणजे एखाद्या धर्मामध्ये जी काही या ठिकाणी विषमता आपल्याला पाहायला मिळते, अन्याय प्रथा परंपरा पाहायला मिळतात, त्याविरुद्ध राज्य हस्तक्षेप करू शकतं. या अर्थाने इंटर रिलिजियस इक्वॅलिटी याचा विचार करता येईल. म्हणजे एखाद्या धर्मातील विषमतेविरुद्ध हस्तक्षेप करून समानता कशी प्रस्थापित करता येऊ शकेल या अर्थाने राज्य त्या धर्मामध्ये समानता प्रस्थापित करण्यासाठी हस्तक्षेप करू शकतं असं म्हणायला जागा आहे. जसं की उदाहरणार्थ अस्पृश्यता, स्त्रियांच्या अधिकारावर येणारी बंधने, सामाजिक भेदभाव याविरुद्ध कायदे करून या ठिकाणी राज्य असा जो काही हस्तक्षेप आहे ते करू शकतं एखाद्या धर्मामध्ये. का तर त्या धर्मामध्ये असणारी अन्यायकारक प्रथा परंपरा किंवा विषमता याला दूर करण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी अस्पृश्यता, स्त्रियांच्या अधिकारावरील बंधने, सामाजिक भेदभाव याविरुद्ध कायदे करून राज्य अशा प्रकारचा हस्तक्षेप या प्रकारात करू शकते. म्हणून भारतीय धर्मनिरपेक्षतेचे वैशिष्ट्य असे आहे की ती फक्त धर्मामधील समानतेपुरतं मर्यादित नाही आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये जी काही सेक्युलरिझमची कन्सेप्ट आहे ती केवळ धर्मांमधील म्हणजेच एक प्रकारे वेगवेगळ्या धर्मांमधील समानतेपुरती मर्यादित नाही आहे किंवा विभिन्न धर्मांमधील समानतेपुरती मर्यादित नाही आहे, तर धर्माच्या आतल्या सामाजिक न्यायाला सुद्धा ती तेवढंच महत्त्व देते. म्हणजे एखाद्या धर्माच्या आतल्या सामाजिक न्यायाला सुद्धा भारतीय धर्मनिरपेक्षता ही तेवढंच महत्त्व देते, हे सुद्धा इथं आपल्याला मान्य करता येऊ शकेल. आता आपण थोडासा अधिक विस्ताराने किंवा अधिक सखोल पद्धतीने इंट्रा रिलिजियस सेक्युलरिझमवर प्रकाश टाकूया की जेणेकरून आपल्याला इंट्रा रिलिजियस सेक्युलरिझम हे नेमकं काय आहे हे विस्ताराने लक्षात येऊ शकेल. जनरली आपल्याला इंटर रिलिजियस सेक्युलरिझम किंवा धर्मांमधील किंवा विभिन्न धर्मांमधील असणारी समानता ही सहज समजते, कारण की ती भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर विभिन्न कलमांमध्ये पाहायला मिळते. पण इंट्रा रिलिजियस सेक्युलरिझम असं आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा एकाच धर्मातील असणारी या ठिकाणी विषमता दूर करण्यासाठी प्रस्थापित केली जाणारी समानता या दृष्टीने नेमकं कसा विचार करता येऊ शकेल याचा थोडासा सखोल पद्धतीने विचार करूया. तर इंटर रिलिजियस सेक्युलरिझम याचा अर्थ एकाच धर्मांतर्गत असणाऱ्या पुराणमतवादी, भेदभाव करणाऱ्या किंवा विषमतेवर आधारित रूढी परंपराविरुद्ध राज्याने किंवा न्यायसंस्थेने सुधारणावादी हस्तक्षेप करणं होय. मी पुन्हा एकदा सांगतोय की एकाच धर्मांतर्गत असणाऱ्या
पुराणमतवादी भेदभाव करणाऱ्या किंवा विषमतेवर आधारित रूढी परंपराविरुद्ध राज्याने हस्तक्षेप करणं असेल काय, किंवा न्यायसंस्थेने सुधारणावादी दृष्टीने हस्तक्षेप करणं असेल काय, या अर्थाने त्याचा अर्थ आपल्याला सांगता येतो. यात एकाच धर्मातील वेगवेगळ्या घटकांमध्ये, म्हणजे या प्रकारामध्ये एकाच धर्मातील वेगवेगळ्या घटकांमध्ये, उदाहरणार्थ सुधारक विरुद्ध परंपरावादी किंवा वंचित घटक विरुद्ध प्रस्थापित वर्ग, न्याय प्रस्थापित केला जातो. म्हणजे एकाच धर्मातील वेगवेगळ्या घटकांमध्ये की जसे कोणते घटक, तर सुधारक विरुद्ध परंपरावादी घटक किंवा वंचित घटक विरुद्ध प्रस्थापित वर्ग घटक, यामध्ये न्याय प्रस्थापित केला जातो असं म्हणायला जागा होते. मग आता ह्याला थोडंसं उदाहरणाद्वारे समजून घेण्यासाठी आपण एक उत्तम उदाहरण अलीकडच्या कालखंडातले पाहणार आहोत. ते म्हणजे कोणतं, तर इंट्रा रिलिजियस सेक्युलरिझमचं उत्तम उदाहरण म्हणून शबरीमला खटल्याचं सांगता येऊ शकतं. भारतामध्ये जो काही शबरीमला खटला 2018मध्ये घडला होता, हे याचं उत्तम उदाहरण सांगता येऊ शकेल. कशा अर्थाने, तर भारतामध्ये इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन विरुद्ध केरळ सरकार 2018 हा जो काही खटला आहे, तो या दृष्टीने उत्तम संदर्भ कसा सांगता येऊ शकेल, उत्तम संदर्भ कसा लागू होऊ शकेल, हे आपण पुढे पाहूया. कोणता खटला, तर इंडियन यंग लॉयर्स असोसिएशन विरुद्ध केरळ सरकार 2018 हा जो काही शबरीमला प्रकरणाचा खटला आहे, तो याबाबत उत्तम संदर्भ म्हणून सांगता येऊ शकतो. उदाहरण या अर्थाने कशा पद्धतीने पहा. तर पहिला मुद्दा आपण पाहूया की या खटल्यामध्ये एकाच धर्मांतर्गत असणारा वाद याचा विचार केला होता. एकाच धर्मांतर्गत असणाऱ्या वादाचा विचार केला होता. काय होता हा वाद, तर शबरीमला येथील मंदिरात विशिष्ट वयोगटातील शबरीमला मंदिर की जे केरळ स्थित आहे, केरळमध्ये आहे, तर शबरीमला येथील मंदिरात विशिष्ट वयोगटातील, म्हणजे हा वयोगट होता 10 ते 50 वर्ष, या वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर बंदी घालणारी परंपरा होती. म्हणजे शबरीमला या मंदिरामध्ये 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांच्या प्रवेशावर बंदी घालणारी परंपरा होती. हा वाद दोन भिन्न धर्मांमध्ये नसून, हा जो काही वाद होता तो भिन्न धर्मामधला होता का, किंवा दोन वेगवेगळ्या धर्मातला होता का, नाही, तर दोन भिन्न धर्मामधला नसून हिंदू धर्मांतर्गतच एका बाजूला मंदिराजवळील रूढी परंपरांचे रक्षण करणारे भक्त आणि दुसऱ्या बाजूला त्याच धर्मातील समान हक्कांची मागणी करणाऱ्या महिला व सुधारक यांच्यातला होता. म्हणजे आता पहा की शबरीमला या प्रकरणातला जो वाद आहे तो नेमका कसा होता, तर एकाच धर्मांतर्गत, कोणत्या धर्मांतर्गत, तर हिंदू धर्मांतर्गत, एका बाजूला मंदिराजवळ रूढी परंपरांचे रक्षण करणारे भक्त आणि दुसऱ्या बाजूला त्याच हिंदू धर्मातील समान हक्कांची मागणी करणाऱ्या महिला व सुधारक यांच्यातला हा वाद होता. नेमकं कशा पद्धतीने या वादाचा विचार घटनेच्या पातळीवर करता येईल, तर घटनेचे कलम 25(2)(b) या दृष्टीने अधिक महत्त्वाचं आहे. घटनेचे कलम 25(2)(b) नेमकं का आणि कशा पद्धतीने पाहूया पुढे, की भारतीय संविधानाचे कलम 25(2)(b) राज्याला हा अधिकार देते की ते हिंदू धर्मातील सार्वजनिक स्वरूपाची धार्मिक ठिकाणे, हिंदू धर्मातील सार्वजनिक स्वरूपाची धार्मिक ठिकाणे सर्व वर्ग आणि घटकांसाठी खुले करण्यासाठी कायदेशीर सुधारणा करू शकते. म्हणजे एखाद्या धर्मातील सार्वजनिक स्वरूपाची धार्मिक ठिकाणे सर्व वर्ग आणि घटकांसाठी खुले करण्याकरिता कायदेशीर सुधारणा करू शकते, असं कलम 25(2)(b) हे संविधानाच्या पातळीवर सांगतं की राज्याला असा अधिकार आहे की ते एखाद्या धर्मातील सार्वजनिक स्वरूपाची सर्व धार्मिक ठिकाणी व सर्व वर्ग आणि घटकांसाठी खुले करण्याकरिता कायदेशीर सुधारणा करू शकते. सर्वोच्च न्यायालयाने याच कलम 25(2)(b) चा विचार करून असं स्पष्ट केलं की येथे अय्यप्पा भक्त, म्हणजे जे शबरीमला प्रकरणाशी संबंधित किंवा शबरीमला मंदिराशी संबंधित अय्यप्पा भक्त होते, हे वेगळे धार्मिक नसून किंवा हे वेगळे धार्मिक दृष्टिकोनातून नसून हिंदू धर्माचाच ते भाग आहेत. म्हणजे अय्यप्पा भक्त हे काही वेगळ्या धर्माचे आहेत का, नाही आहेत, तर ते वेगळे धार्मिक नसून हिंदू धर्माचाच ते भाग आहेत. त्यामुळे सुधारणांचा अधिकार लागू होतो. त्यामुळे या ठिकाणी सुधारणांचा अधिकार जो काय तो लागू होतो. धार्मिक स्वातंत्र्यापेक्षा समता आणि मानवी प्रतिष्ठा श्रेष्ठ, असं सुद्धा या ठिकाणी या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजे पहा की धार्मिक स्वातंत्र्यापेक्षा समता आणि मानवी प्रतिष्ठा ही श्रेष्ठ आहे, असं या ठिकाणी या प्रकरणाच्या निकालामध्ये या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत मांडलं होतं. कशा पद्धतीने ते पुढे आपण पाहूया की सर्वोच्च न्यायालयाच्या बहुमताच्या निकालानुसार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, म्हणजे जो कलम 25 नुसार असणारा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, हा अनिर्बंध नाही. हा कसा आहे, तर एक प्रकारे अनिर्बंध नाही, तर तो सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन आहे.
भारतीय राज्यघटनेने दिलेला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा अनिर्बंध नाही, तर तो सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य यांच्या अधीन आहे. आणि मग त्यामुळे न्यायालयाने असं स्पष्ट केलं की धर्माच्या नावाखाली विशिष्ट घटकाला म्हणजेच महिलांना शबरीमला मंदिराच्या दर्शनातून महिलांना डावलणे किंवा त्यांच्याशी भेदभाव करणे घटनात्मक मूल्यांच्या विरोधात आहे, कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीच्या ते विरोधात आहे, असं या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये स्पष्ट केलं होतं. आणि हे बरोबर पण आहे की ज्यावेळेस आपण इंट्रा रिलिजियस सेक्युलरिझमचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी न्यायालयाने जे काही स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे ते काही चुकीचं नाही आहे. का तर न्यायालयाने सर्व अर्थाने क्लिअर कट स्पष्ट केलेलं आहे की जर एखाद्या धर्माच्या नावाखाली त्याच धर्मातील विशिष्ट घटकाला, मग ती महिला असो अथवा इतर कोणी असो, या घटकाला जर डावललं जात असेल किंवा त्यांच्याशी भेदभाव केला जात असेल तर ते घटनात्मक मूल्यांच्या किंवा कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीच्या विरोधात आहे. तर एकंदरीत या इंटर रिलिजियस आणि इंट्रा रिलिजियस या दोन्ही प्रकारांचा विचार करता आपल्याला थोडक्यात शेवटी निष्कर्ष रूपात असं सांगता येऊ शकेल की शबरीमला खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एका धर्माच्या अंतर्गत चालत आलेल्या पारंपरिक विषमतेत हस्तक्षेप केला आहे. की शबरीमला प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने इंटर रिलिजियस बद्दल या ठिकाणी मत मांडलेलं नाहीये, इंटर रिलिजियस सेक्युलरिझम बद्दल मत मांडलेलं नाहीये किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. तर सर्वोच्च न्यायालयाने एका धर्माच्या अंतर्गत चालत आलेल्या पारंपरिक विषमतेत हस्तक्षेप केलेला आहे आणि तसा हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्याला आहे किंवा एक प्रकारे न्यायव्यवस्थेला आहे हे मान्य केलेलं आहे. तर त्यामुळे धर्मनिरपेक्ष राज्य केवळ वेगवेगळ्या धर्मामध्येच नव्हे तर एकाच धर्मांतर्गत असणाऱ्या अनिष्ट प्रथा व सामाजिक असमानता किंवा सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सुद्धा हस्तक्षेप करू शकते. म्हणजे एकूणच आपल्याला या ठिकाणी असं म्हणायला जागा आहे की कोणतंही धर्मनिरपेक्ष राज्य हे केवळ वेगवेगळ्या धर्मांच्याच अंतर्गत म्हणजे सीमित नसून ते एकाच धर्मांतर्गत असणाऱ्या अनिष्ट प्रथा व सामाजिक विषमता किंवा असमानता दूर करण्यासाठी सुद्धा हस्तक्षेप करू शकते, हे या शबरीमला प्रकरणाच्या उदाहरणातून सांगता येऊ शकते. आणि म्हणून हे सिद्ध करण्यासाठी शबरीमला खटला जो आहे म्हणजे इंट्रा रिलिजियस हे जे काही सेक्युलरिझम आहे हे सिद्ध करण्यासाठी शबरीमला खटला हे इंटर रिलिजियस धर्मनिरपेक्षतेचे एक उत्तम प्रातिनिधिक उदाहरण ठरते असं म्हणायला जागा होते. म्हणून या ठिकाणी शबरीमला खटला हा इंटर रिलिजियस धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टिकोनातून किंवा इंटर रिलिजियस सेक्युलरिझमच्या दृष्टिकोनातून एक चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकेल, हे निश्चितपणाने आपण इथं विचार घेऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी इंटर रिलिजियस सेक्युलरिझम आणि इंट्रा रिलिजियस सेक्युलरिझम हा नेमका भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेमध्ये किंवा भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेमध्ये नेमका कसा विचारात घेतला गेलेला आहे हे आपण उदाहरणासह इथं पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन असणाऱ्या कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्टशी संबंधित असणाऱ्या प्रश्नांचा संदर्भ घेऊन आपण याही पुढे वेगवेगळे व्हिडिओज जे काय आहे ते करणार आहोत. तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रश्नांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण या इथं व्हिडिओमध्ये थांबूयात. धन्यवाद.